स्वागत करूया आणि या लढतीकडे आपण पुन्हा एकदा वळूया. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल आहे. आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क येथे होऊ शकला नाही. आलाय तो डॉट. एका बाजूला आपण पाहिलं ना की श्रेयस बोराटे यांनी जी बॅटिंग केली होती, 2 षटकार 1 चौकार, हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं होतं. म्हणजे विशाल इलेव्हनची सुरुवात ही दमदार झाली होती, परंतु त्यानंतर काळेश्वरी फायटरने जोमाने कमबॅक केलं. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, येतोय धमाका मोठा 6 धावेंचा षटकार. या फटक्यांची नितांत गरज आहे मधल्या फळीमध्ये बॅटिंग करत असताना, आणि हा फटका विकास सावले यांच्या बॅटमधून आलाय. अनेक वेळा आपण त्यांच्याबद्दल चर्चा केलेली आहे की एक गाव अकराचं क्रिकेट ज्यावेळेस आपण चर्चा करतो ना, आणि पाठीमागच्या खेळाचा जर आढावा घ्यायचा झाला ना, की सर्वाधिक जलद अर्धशतक जर कोणी ठोकलं ना, तर ते विकास सावले हे नाव आहे, आणि त्या नावाची दखल आपल्याला नेहमी घ्यावी लागते. परंतु एका बाजूला अनिल जुनगरे, डावकुरे हाताचे प्रभावशाली गोलंदाज. बॅक टू द बॉलर. आपल्या अनुभवातून टाकलेला हा बॉल आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, दुसरीचाही प्रयत्न केला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. पाठीमागच्या बॉलवरती षटकार लागला होता. त्यानंतर हा जो बॉल आहे थोडासा पाठी ओढला, थोडीशी उसळी दिली, आणि अशा प्रकारचा हा बॉल होता. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न विकास सावले यांचा होता, आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल आल्या धावा 2. आणखीन एक धमाका मोठा आलाय. बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. 6 धावेंसाठी आणखीन एक ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये केलाय. विकास सावले आता मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बॅटिंग करतायत, आणि मधल्या फळीमध्ये आक्रमण करणं हे फार महत्त्वाचं होतं. सुरुवातीला श्रेयस बोराटे यांनी आक्रमण केलं, परंतु एका बाजूला आता काळेश्वरी फायटरला हे आक्रमण थांबवावं लागेल, याचा विचार करावा लागेल. धावगती वाढली आहे. पाठीमागच्या काही बॉलमध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर धावगती कमी झाली होती, परंतु अलीकडच्या काही बॉलमध्ये धावगती वाढली आहे. आणि एका बाजूला आता अनिल जुनगरे पुन्हा तयार होतील. काही बॉल त्यांचे चांगले आहेत, काही बॉल महागडे आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅटची कडा, विकेटचं पतन. अनिल जुनगरे यांचा जल्लोष, यासाठी ते ओळखले जातात. आणि मोठ्या विकेटचं पतन होतंय. जी विकेट संघाला हवी होती ना, ती विकेट अनिल जुनगरे यांनी मिळवून दिली, परंतु विकास सावले यांनी आपलं काम चोख केलंय. बॅटिंग करताना एक आक्रमक बॅटिंग करत तब्बल ठोकले 2 षटकार आणि धावा बनवल्या. बॅटिंग करत असताना तब्बल 14, आणि बॉल फेस केलेले आहेत त्यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 14 धावांचा झुंजार खेळ त्यांच्या बॅटमधून आला, आणि संघासाठी हा खेळ लाभदायक आहे. कमी ओव्हरचं क्रिकेट म्हटलं, 5 षटकांचे सामने म्हटले, 3 षटकांचे सामने म्हटले, 4 षटकांचे सामने म्हटलं की बॅटिंग लाईनअप तुमच्याकडे लीग म्हटलं की 7 ते 8 पर्यंत बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग असते, आणि त्याच्यामध्ये जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातात ना, त्यांचा प्रयत्न हाच राहतो की कमी बॉलमध्ये जास्त धावा, आणि तोच प्रयत्न विकास सावले यांनी केला. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 42 धावा, 3 गडी बाद. विशाल इलेव्हन प्रथम बॅटिंग करताना 42 वरती 3. पुन्हा एकदा अनिल जुनगरे, मनोबल वाढले, विकेट मिळवली आहे. पुन्हा एकदा ओव्हर द बॉलर हेड. समोरच्या बाजूला बॉल लॉंग ऑनला येतोय. 2 खेळाडू आलेले आहेत बॉलवरती. बॉल उचलतील, टाकतील, तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3चा हा खेळ, आणि 3 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना विशाल इलेव्हनने आतापर्यंत बनवलेल्या आहेत धावा त्या 44 आहेत, आणि गडी गमावलेले आहेत 3. 44 वरती 3 अशी स्थिती आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगमध्ये आर्यन धनावडे आणि राम धनावडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम विशाल इलेव्हनसाठी बॅटिंग करते. ओव्हर नंबर 4 साठी चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की अधिकचा वेळ तुम्हाला दिला जाणार नाही. काल एक सामना राहिलेला आहे, आणि त्याच्यामुळे आज जे काही सामने आहेत ना, ते निर्धारित वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी खेळाडूंना आपण या पहिल्याच मॅचपासून आपण सूचित करत आहोत की आपण सर्वांनी सहकार्य करा. ओव्हर नंबर 4 साठी ऋतिक धनावडे यांना प्रविष्ट केलेला आहे गोलंदाजीच्या रनवेवरती. गोलंदाजी करताना पायाखाली निसरडा रनवे असतो, परंतु या निसरड्या रनवेवरतूनही तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागते. हे पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट आहे. ऋतिक धनावडे, राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटलेला बॉल
टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅट गोफिनीसारखी फिरवली होती, परंतु संपर्क होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस दोन माणसांचा संपर्क होतो, संवाद घडतो, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संवाद जर घडला ना तर निश्चित धावा येणार आहेत. परंतु पहिलाच बॉल प्रभावशाली आहे. अचूकतेने टाकलेला हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेऊन निष्ठक्षकाच्या हातामध्ये स्थिरवला, आला तो डॉट बॉल. ओव्हरचा तुम्ही पहिला बॉल डॉट टाकता तर गोलंदाजाचं मनोबल वाढतं आणि निश्चित आता या क्षणाला ऋतिक धनावडे यांचं मनोबल वाढलंय. बॉल क्रमांक 2. बॅटची कडा आहे पाठीमागच्या बाजूला, यष्टीरक्षक आहेत, बॉलचा पाठमोरा करतील. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. ऋतिक धनावडे यांचं कौतुक करावं लागेल. 2 बॉल ज्या प्रकारे त्यांनी टाकले, एकच धाव खर्च केलेली आहे. दडपण आणण्याचा प्रयत्न फलंदाजांवरती ते करत आहेत आणि या षटकातील अजून 4 बॉल शिल्लक आहेत. परंतु प्रथम बॅटिंग करताना विशाल 11 कुठपर्यंत मजल मारणार. विशाल 11ची बॉलिंग लाईनअप जर आपण पाहिली तर स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे काळेश्वरी फायटरचा प्रयत्न हाच राहणार आहे की आम्हाला विशाल 11ला कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे. पुन्हा एकदा ऋतिक धनावडे राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उसळी घेणारा बॉल. ही स्ट्रेंथ आहे ऋतिक धनावडे यांची आणि त्या स्ट्रेंथने त्यांनी बॉलिंग केली आहे. अकूट टप्प्याचे बॉल त्यांनी इथे हाताळलेले आहेत. पंचांकडे दाद मागितली, परंतु पंचांनी दाद फेटाळली. पंच रुपेशजी सावंत सर यांनी ती अपील फेटाळली आणि आला तो डॉट बॉल. परंतु प्रेशरमध्ये दोन्ही फलंदाज आलेत, परंतु याच प्रेशरमधून चांगला खेळ करावा लागेल. कमी गतीचा बॉल ओळखलाय, फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपी स्क्वेअर लेगला. बॉल वरती येतील. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न, तू ये मी ये. आणि आता यष्टीरक्षक देखील द्विधा मनस्थितीमध्ये अडकले. नॉन स्ट्रायकर एंडला फेक करावी की स्ट्रायकर एंडला फेक करावी, आणि त्यांनी फेक करणं टाळलं आणि फलंदाजांनी 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 47 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना विशाल 11 या टीमने बनवलेले आहेत. या षटकामध्ये ऋतिक धनावडे यांनी प्रभावित केलं. एकही मोठा फटका खर्च करू दिला नाही. किंबहुना 4 बॉल टाकत अवघ्या 3च धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा कमी गतीचा बॉल. बॅक टू दी बॉलर. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. बॉलची फेकी करतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते, परंतु फलंदाजांना आता रीड करावं लागेल ऋतिक धनावडे यांना. कारण ज्या प्रकारे ऋतिक धनावडे यांचं व्हेरिएशन राहिलंय, भिन्नता राहिली आहे, कधी अकूट टप्प्याचे बॉल, कधी कमी गतीचे बॉल, या भिन्नतेने त्यांनी गोलंदाजी केली. त्यामुळे आता फलंदाजांना रीड करावं लागेल ऋतिक धनावडे यांना. आडव्या बॅटने या वेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक. सरळ बॉल सीमारेषेच्या बाहेर. धमाका मोठा आलाय. शेवटच्या बॉलवरती षटकार. या फटक्याचा कर धावसंख्येला येईल भर. 4 षटकाच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना विशाल 11ने मजल मारली आहे. 54 वरती 3. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि विशाल 11ने या 4 षटकांच्या पाठीमागे 54 धावा उभारलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्यांचं आगमन झालेलं आहे, काल ज्यांचा आवाज तुम्ही या लीगला ऐकलात, सातारा टेनिस बॉल आणि KSK टेनिस बॉल क्रिकेटचे मराठीतले एक उत्तम समालोचक अर्थात संतोषजी देसाई सरांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. 54 वरती 3. 54 लॉस ऑफ 3 विकेट. त्याचबरोबर स्कोरर अक्षय कदम हे देखील उपस्थित झालेले आहेत. PTC लाईव्हची टीम कार्यरत झालेली आहे. संपूर्ण टीमने काल चांगलं काम केलंय आणि संपूर्ण आजही ती टीम या ठिकाणी अगदी लवकर उपस्थित झालेली आहे. त्याही टीमचं सहर्ष असं स्वागत करूया. पंच शशी साटम सर, रुपेशजी सावंत सर यांचे आपण स्वागत करूया. ते देखील वेळेवरती या लीगसाठी उपस्थित झालेले आहेत. म्हणजे क्रिकेटचे जे काही घटक आहेत ना, त्या सर्व घटकांचं आपण स्वागत करूया आणि ओव्हर नंबर आपण 5 कडे वळूया. जे प्रेक्षक आम्हाला PTC या वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत त्यांचंही स्वागत करणं तितकंच महत्त्वाचं. क्षेत्ररक्षक धावतात. एका हाताने पकडण्याचा प्रयत्न अपुरा ठरेल. बॉल जाईल सीमापार. मिळतील धावा 4. अंतिम षटकावरती केले आक्रमण आणि पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. निश्चित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आर्यन धनावडे यांनी चांगली बॅटिंग केली. त्यांच्या सोबतीला राम धनावडे देखील चांगली बॅटिंग करत आहेत. ज्या धावा गोळा करता येतील त्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांनी केला आहे. चला, विनंती आपण करूया की अधिकचा वेळ आपण सर्वांनी घेऊ नका आणि प्रत्येक षटकाच्या पाठीमागे आपण एकत्र येऊ नका. पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं की तुमच्या क्षेत्ररक्षणाच्या जागेवरती जाण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यासाठी आपण सहकार्य करूया आणि पुढील टॉस आपण अनाऊन्स करूया आणि त्या टॉससाठी आपण दोन्ही संघ नायकांना आमंत्रित करूया. ज्या 2 संघांचा
आजच्या दिवसातला दुसरा सामना आहे. त्यांना विनंती आहे की आपण टॉससाठी या आणि तो टॉस आम्ही आता अनाउन्स करत आहोत. आजचा दुसरा सामना आहे रांजणे साहेब वॉरियर्स क्रिशा स्पोर्ट जावली. आपण मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. आपला इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉस केला जाईल. रांजणे साहेब वॉरियर्स क्रिशा स्पोर्ट जावली आपल्यामध्ये पुढील सामना होत आहे आणि या नाणेफेकीचा कौल आता काही वेळातच मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यासाठी दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. पहिला डाव आणि पहिल्या डावामध्ये षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे आणि 5व्या षटकासाठी किरण पाडरे या नावाचा पर्याय निवडलेला आहे. बॉल क्रमांक 3 त्यांचा आहे प्रगतीपथावरती. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतोय. दुसरीचा प्रयत्न केला. एका धावेचं रूपांतर फलंदाजांनी लगेच दुहेरीमध्ये केलंय. या चातुर्याच्या धावा आहेत ना, या फार महत्वाच्या आहेत. क्रिकेटमध्ये चातुर्य हे तुम्हाला दाखवावंच लागतं. आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 61 धावा तब्बल 3 बॉलच्या समाप्तीनंतर. अजूनही या षटकातील 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. बॉल क्रमांक 4. आडव्या बॅटने जोरकस मारण्याचा पुन्हा प्रयत्न. ताकदीचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने गवतातून मार्ग काढत पाण्यातून मार्ग काढत बॉलपर्यंत पोहोचले, परंतु 2 धावा रोखवू शकले नाहीयेत. या बॉलच्या पाठीमागे पुन्हा 2 धावा येतील. चला पुन्हा एकदा आपण रांजणे साहेब वॉरियर्स आणि क्रिशा स्पोर्ट जावली आपण टॉससाठी या. ही पुन्हा एकदा आपणास आहे विनंती. आपला नाणेफेकीचा कौल हा इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल आणि प्रत्येक नियमाचं आपण काटेकोरपणे पालन कालपासून करत आहोत आणि त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपणही सर्व नियमांचं पालन करावं. आकूट टप्प्याचा हा बॉल आहे. पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी दाद उचलून धरली आहे. क्षणाचाही विलंब न लावता पंचांनी बोट आकाशाकडे गेलं आणि फलंदाजाला दिला तो परतीचा इशारा. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4. टीम विशाल 11ला. चला क्रिशा स्पोर्ट जावली आपण आलात का? आणि रांजणे साहेब वॉरियर्स आपण आलात का? आपला कॅप्टन पाठवा. आपला टॉस होत आहे. शेवटचा बॉल या षटकातला शेष आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सचिन बैलकर एक अनुभवी खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलसाठी दाखल होत आहेत. परंतु शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर निश्चित धावसंख्या जी आहे ना ती 70 पर्यंत पोहोचू शकते. 69. परंतु शेवटच्या बॉलवरती डॉट किंवा एका दुसऱ्या धाव आली तर 65 हे जे टार्गेट आहे याच टार्गेट मध्ये हा सामना बघायला मिळेल. परंतु या जर तरच्या गोष्टी आहेत ज्याने रंगत वाढते. परंतु शेवटच्या बॉलच्या पाठीमागे दडले काय वळ्या मैदानात आणि पाहूया हा शेवटचा बॉल. बॅटची कडा आहे. विकेटचं पतन म्हणजे धावसंख्या आहे ना ती 63च राहील आणि जे टार्गेट आहे ना ते 64 धावेंचं असेल. येणारे बॉल 30 बनवायचे आहेत. 64 हे लक्ष्य आहे काळेश्वरी फायटर या टीम समोर. आपण करूया टॉस. क्रिशा स्पोर्ट जावली विपक्ष रांजणे साहेब वॉरियर्स असा होणारा टॉस आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होईल आणि टॉसमध्ये संतोष देसाई सर तिकडे जोडतील. क्रिशा स्पोर्ट्स आणि रांजणे साहेब 11. चला दोन्ही संघाच्या कॅप्टननी या. आपण टॉस करूया. आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून ही रबर बॉल प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. ही स्पर्धा माननीय श्री अंकुश बाबा कदम साहेब यांच्या नावावरती पुरस्कृत स्पर्धा. कालचा दिवस अप्रतिम राहिलाय. क्रिशा स्पोर्ट्स आपला कॅप्टन आमच्यापर्यंत येऊ द्या. रांजणे साहेब 11 ही टीमचे कॅप्टन आमच्याबरोबर जोडलेत. क्रिशा स्पोर्ट्स कुठे आहात तुम्ही? या प्लीज. क्रिशा स्पोर्ट्स चला टीम क्रिशा स्पोर्ट्स आपल्याला आम्ही कॉल देतोय. प्लीज या टॉससाठी. आज 9 मॅचेस आहेत आणि त्या मॅचेस आपल्याला वेळेत
पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी सर्वांना विनंती केली जाते की आपण अगदी ग्राउंडवरती थांबा. सर्व टीमना आम्ही विनंती करतोय. क्रिशा स्पोर्ट्स कॅप्टन प्लीज या. रांजणे साहेब टीमचे कॅप्टन आमच्या बरोबर जोडले गेलेत. चला बॅटिंग टीम बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आपल्याला विनंती आहे. सामना सुरू करूया आपण. कॉइन आलाय आणि टॉस करणार आहोत आम्ही. महत्वपूर्ण टॉस आहे. क्रिशा 11 हा संघ आणि क्रिशा स्पोर्ट्स आणि त्यांच्यासमोर रांजणे साहेब या दोन टीममध्ये पुणे पोलीस कृष्णा ओंबळे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. कृष्णा सर इकडे या. क्रिशा स्पोर्ट्स आणि रांजणे साहेब दोन्ही संघ सज्ज आहेत टॉससाठी. सरांना विनंती करतो सर हवेमध्ये स्पिन करा. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल आणि क्रिशा स्पोर्ट्स जावली या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही पहिली बॉलिंग करू. बॉलिंग स्वीकारताय. धावा खूप होत आहेत. काल आपण पाहिलंय अगदी 80+ धावा प्रत्येक मॅचमध्ये झाल्यात. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला थांबवाल? आम्ही कमीत कमी धावा द्यायचा प्रयत्न करू. 50-60 पर्यंत थांबवू त्यांना. मैत्री ग्रुपची ही स्पर्धा रबर बॉल क्रिकेटमधली एक मोठी स्पर्धा संपूर्ण रबर बॉलमध्ये आहे. स्पर्धेबद्दल काय वाटतंय? स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर माझी पहिलीच वर्ष आहे स्पर्धेचं आणि मला पहिल्याच वर्ष आयकॉन बनवलं. त्यामुळे एक एक्साइटमेंट आहे खेळायची आणि खूप मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे नक्कीच चांगला प्रयत्न करू खेळायचा. टीम रांजणे साहेब बॅटिंग करायची आहे. धावा किती स्कोरबोर्डती लावल्या जातील? 80+ करायचा प्रयत्न करू. कारण कालपासून बघतोय हाय स्कोर होते तिथे आणि त्यांच्या टीममध्ये चांगले बॅट्समन देखील आहेत. अजिंक्यदा पण आहे त्यांच्यामध्ये. म्हणून आम्ही 80+ करायचा प्रयत्न करू. किती मॅच खेळलायत, किती जिंकलायत, किती हारलायत? एकच मॅच खेळलोय आणि हारलोय. आता 2 मॅच जिंकणं कंपल्सरी असेल आमच्यासाठी. ही मॅच महत्वाची. हो जिंकणार. हो जिंकणार. थँक्यू सो मच. क्रिशा स्पोर्ट्स टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी सांगितलं की आम्ही फिल्डिंग घेतोय. कमीत कमी धावांमध्ये समोरच्या टीमला रोखण्याचं काम केलं जाईल. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि आवाज ऐकूया. हो तोच आवाज आहे सर्वांचा लाडका निलेश मर्डेकर सर यांना ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, संतोषजी देसाई सरांना तुम्ही आतापर्यंत प्रेझेंटेशन बॉक्समधून ऐकलं. त्याचबरोबर ज्यांचं आगमन झालं आहे जावली टेनिस बॉल समालोचन परिवारातला आवाज किरण धनावडे सर मामुर्डी यांचे आगमन आहे. त्यांचे आपण सहर्ष असं मुख्य व्यासपीठावरती आज स्वागत करूया आणि पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने आणि पाहूया 64 धावसंख्येचा बचाव आणि पाठलाग कशा प्रकारे होतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक आणि स्ट्रायकर जोडी आलेली आहे. करण सुर्वे आणि अक्षय कासुर्डे ही प्रारंभिक जोडी आहे आणि षटक क्रमांक 1 साठी दत्ता मोहिते सर षटक क्रमांक 1 मध्ये स्वतः आलेले आहेत. निश्चित त्यांचा जो खेळ राहिला ना त्या खेळाचा निश्चित हेवा वाटतो आणि आज या मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये तुम्ही ज्यावेळेस मुख्य व्यासपीठावरती येताना त्या मुख्य व्यासपीठावरती येताना एक मोठा फ्लेक्स त्यांचा लावलेला आहे. जावलीचा एक कोहिनूर असा उल्लेख त्या बॅनरवरती आहे. निश्चित जे त्यांचा प्रवास राहिला ना लेदर बॉल किंबहुना टेनिस बॉल रबर बॉल याही वयामध्ये चमकदार कामगिरी. अनेक स्पर्धा त्यांनी टेनिस बॉलच्याही गाजवलेल्या आहेत. लेदर बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. मोठा प्रवास त्यांचा राहिलेला आहे. रबर बॉलही चांगल्या प्रकारे खेळतात. पुन्हा एकदा तयार 8 बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. बॉलची फेकी केली जाईल. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे निश्चित पूर्ण केले जातील. बॉल वळवण्याची क्षमता या वयामध्ये देखील तुम्ही त्यांच्याकडून पाहू शकता आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ना ते त्यांच्याकडून शिकण्यासारख्या असतात आणि प्रामुख्याने दोन्ही बाजूला बॉल वळवतात आणि त्या क्षमतेने ते गोलंदाजी करतात. धावसंख्या आहे धावफलकावर तब्बल 5 धावा 0 गडी बाद. एका बाजूला करण सुर्वे अक्षय कासुर्डे ही आक्रमक जोडी आहे.
यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल येऊ दिला आणि त्याला पुल केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी एक मोठा फटका. नजाकत होती. बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला. सरळ 6 धावेंसाठी आला तो षटकार आणि आक्रमण केले अक्षय कासुर्डे यांनी. या आक्रमणाची नितांत गरज आहे. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर मोठे फटके मध्ये मध्ये खेळावेच लागतील. उचललाय हाई बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली 2 आणि झेल निसटला. अंदाज चुकला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. सरळ 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. निश्चित 2 खेळाडू सहजरित्या बॉलच्या खाली आले होते परंतु बॉलचा अंदाज चुकला आणि बॉलने ओलांडली सीमारेषा. सरळ 4 धावेंसाठी एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 15वरती 0. ज्यावेळेस विशाल 11ने बॅटिंग केली होती ना, विशाल 11ने 20 धावा कुठल्या होत्या पहिल्या षटकाच्या पाठीमागे. कालही आपण चर्चा केली की अंदाज ही अशी गोष्ट आहे जिची आपण चर्चा करतो. एखाद्या गोष्टीचा अंदाज मानणं म्हणजे ही तुमची कल्पना आहे परंतु तुमचा अनुभव हे तुमचं सत्य आहे. क्रिकेट खेळताना आपण बऱ्याचशा गोष्टींचा अंदाज मानतो, एक कल्पना करतो की बॉल असा येईल, त्याला मला असं खेळायचं आहे, मी असा बॉल टाकणार आहे. म्हणजे या काही काल्पनिक गोष्टी आहेत ना ज्याच्यामध्ये आपण चर्चा करतो, ज्या गोष्टी रंगत आणतात. आयुष्यही तसंच आहे. आयुष्यामध्ये आपण बरेचसे अंदाज मानतो परंतु सगळेच अंदाज खरे ठरतील असं नाही. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, इकडे अंदाज चुकला आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावेंसाठी. ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजीच्या रनवेवरती विकास सावले यांना आणलेला आहे. विकास सावले यांनी मधल्या फळीमध्ये बॅटिंग जबरदस्त केली होती. एक चांगले ऑलराऊंडर आहेत परंतु आज संघाला जी गरज आहे ती विकेटची आहे आणि ती पहिली विकेट विकास सावले मिळवून देणार का? स्ट्रायकर एंडला करण सुर्वे. एका वेगळ्या टान्सने बॅटिंग करण्यासाठी ओळखले जाणारे करण सुर्वे तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीयेत. नाखुश आहेत करण सुर्वे आपल्या फटक्यावरती. ज्या प्रकारे त्यांनी या बॉलचा अंदाज मानला होता की समोर होता बॉल आणि त्याला बॅटच्या मधोमध घेऊ शकले नाही. आला तो डॉट. दोन्ही युवा ऑलराऊंडर टॅलेंटेड खेळाडू आहेत एकामेकासमोर. उजव्या स्टीच्या बाहेर वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न. पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल आहे. त्याचबरोबर पंच सूर्यकांत आडावसर यांचंही मुख्य व्यासपीठावरती आगमन आहे. त्यांचंही सहर्ष असं स्वागत करूया. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि पाठलाग करताना आतापर्यंत 16 बनवलेले आहेत आणि एकही गडी गमवला नाही. ही जमेची बाजू आहे काळीशरी फायटर या टीमसाठी. परंतु करण सुर्वे यांची बॅट बोलणं फार महत्त्वाचं आहे. काल ज्या प्रकारे त्यांचा खेळ आहे त्या प्रकारे ते खेळू शकले नव्हते परंतु आज निश्चित काहीतरी वेगळं करण्याचा मानस त्यांचा असणार आहे. परंतु 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे लेग बायच्या माध्यमातून येते. वेळेसाठी करण सुर्वे झगडत आहेत परंतु वेळेची अचूकता त्यांना साधावी लागेल. एका बाजूला विकास सावले यांचा दमदार मार आहे. अचूकतेवरती त्यांनी भर दिली आहे. याच्या अगोदरचा बॉल जर तुम्ही पाहिला दिशाहीन होता खरा परंतु त्याच्या पाठीमागे काहीतरी एक वेगळी स्ट्रॅटर्जी होती की उजव्या स्टीच्या बाहेर बॉल ठेवून फलंदाजांना परिश्रम घ्यायला लावायचे होते. म्हणजे या काही वेगळ्या रणनीत्या असतात. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल हाई डॉट आलाय. म्हणजे हाई बॉल तुम्ही पाहिलात ना की ज्या स्ट्रेननी टाकलाय वाईड लाईनला पकडून की फलंदाजांना कसरत करावी लावायची आहे. म्हणजे फलंदाजांची पाय चालणं फार महत्त्वाचं आणि बॉलच्या मिरिटपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. म्हणजे या गोष्टी आहेत याच्याबद्दल आपण नेहमी चर्चा करतो. पुन्हा एकदा बॅट्समन अक्षय कासुर्डे ज्याने चांगली बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा अंगावरती येणारा बॉल. यावेळेला टप्पाही बदलला आणि दिशाही बदलली. पंचांकडे दाद मागितले आणि पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. फलंदाज अक्षय कासुर्डे धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. एक आक्रमक फलंदाज. अलीकडचा काळ जर तुम्ही पाहिला ना तर आघाडीचे फलंदाज म्हणून अक्षय कासुर्डे यांना आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं. सुरुवात त्यांनी चांगली करून दिली परंतु ताळमेळ इकडे बिघडला आणि त्यांना धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी यावं लागलं. धक्का क्रमांक 1 लागला काळेश्वरी फायटर या टीमला. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अभिषेक गोळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आक्रमकता ठासून भरलेली आहे. एक तंत्रशुद्ध खेळाडू आहेत परंतु आज अभिषेक गोळे कशा प्रकारची बॅटिंग करतात. एक युवा आहेत समोर करण सुर्वे. करण सुर्वे यांच्या बॅटचा हा टोला. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती दरी. याच दरीतून बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावेंसाठी
पहिला चौकार करण सुर्वे यांच्या बॅटमधून आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21 वरती. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये दरी होती, क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न जरूर केला परंतु प्रयत्नांना यश मिळू शकलं नाही. बॉल सीमारेषच्या पलीकडे गेला. आपण अनेक वेळा चर्चा करतो ना की दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ कधी येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची आहे तर दुःखाची दरी ही तुम्हाला पार करावीच लागते. या बॉलने ती दरी पार केली आणि मिळवल्या धावा 4. पुन्हा एकदा विकास सावले राईट आर्म ओव्हर द विकेट तयार. आपटलेला हाई बॉल थोडासा पाठीमागे ओढला होता. एक धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न जोखीम घेतली नाहीये कारण जोखीम सध्याच्या घडीला पत्करणं महागडं ठरू शकतं. त्यामुळे करण सुर्वे यांनी ही जोखीम टाळली. ओव्हर नंबर 2चाही खेळ इकडे संपुष्टामध्ये येतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 64 धावसंख्येचा पाठलाग करताना 23 धावा आतापर्यंत उभारलेल्या आहेत काळेश्वरी फायटर या टीमने. 18 बॉल बनवायचे आहेत, 41 धावा. हे आपण या पुढील 3 षटकांसाठी मांडूया आणि पुढच्या 2 संघांना विनंती करूया की आपण सामन्याची तयारी करा. क्रिशा स्पोर्ट जावली आणि रांजणे साहेब वॉरियर यानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचं आहे. आपण आपल्या सामन्याची तयारी करायला घ्या ही विनंती आहे. तुम्ही पाहताय अनुभवताय कालपासून आदरणीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आजचा दुसरा दिवस. भरघोस पारितोषिकाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. कालपासून आपण त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. कित्येक गोष्टी या स्पर्धेसाठी ठेवल्या गेलेल्या आहेत. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा. गोलंदाज ओव्हर नंबर 3 साठी तयार. वेळेची अचूकता नाहीये या फटक्याच्या पाठीमागे. प्रॉपर टायमिंग हा जो शब्द आहे ज्याचा आपण वारंवार चर्चा करतो की प्रॉपर टायमिंग म्हणजे वेळेची अचूकता ही फार महत्त्वाची होती परंतु या बॉलच्या पाठीमागे ती साधता आली नाही. त्यामुळे वेळेला फार महत्त्व आहे. एखादी वेळ हातामधून निघून गेली ना ती वेळ पुन्हा येत नाही आणि येणारी वेळ कशी आहे हे सांगता येत नाही. धावसंख्या स्थिरावलेली आहे 23 वरती 1 अशी स्थिती. आडव्या बॅटने समोरच्या बाजूला खेळलेला स्ट्रोक बॉल वेगाने सीमारेषा चिरतोय. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका येतोय तो चौकार. आडव्या बॅटने खेळलेला एक जबरदस्त फटका, मोठ्या दिलेरीने खेळलेला हा फटका आहे करण सुर्वे यांनी. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला. स्ट्रेटचा फटका. धावा मिळवून देतोय 4. येतोय तो एक चौकार, एक लाजवाब फटका. एका बाजूला ओव्हर नंबर 3 साठी आर्यन धनावडे जे ऑलराऊंडर आहेत. बॅटिंगमध्ये चमक त्यांनी चांगली दाखवली होती परंतु आता गोलंदाजी त्यांना करायची आहे. हाई बॉल हवेत खेळलाय. लॉंग ऑनला श्रेयस बोराटे प्रेक्षक बनतील. बॉल त्यांच्या डोक्यावरतून दस्तक देतोय. सरळ 6 धावेंसाठी आणखीन एक ब्लास्ट, आणखीन एक आक्रमण. करण सुर्वे यांना सूर गवसलाय. आता सुरुवातीला फॉर्मशी झगडणारे करण सुर्वे आता मोठे फटके खेळायला त्यांनी सुरुवात केली आहे. एका बाजूला आर्यन धनावडे यांनाही एका दुसरी विकेट मिळवावी लागेल. फारच पाठीमागे ओढलेला बॉल, गती कमी होती या बॉलच्या पाठीमागे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. आणखीन एका धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे अगदी सहजरित्या पूर्ण होतील. निश्चित धावांची गती, धावा याच्याबद्दल आपण चर्चा करूया. सरासरी या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात धावसंख्येचा पाठलाग करताना किंबहुना बचाव करताना. धावा धावफलकावरती आलेल्या आहेत 35-64 धावसंख्येचं लक्ष्य आहे. 14 बॉल 29 ची गरज. 14 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आर्यन धनावडे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला हा फटका लॉंग ऑनला तडक फडक बेधडक सडक पे कडक ठोकलाय करण सुर्वे यांनी. डांगरेघर गावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि त्या वादळाचं नाव आहे करण सुर्वे. सुरुवातीला हे वादळ शांत होतं आणि या वादळाचा सपाटा आता पहा. आर्यन धनावडे यांच्यावरती चढवलाय भीषण हल्ला. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी. सुरुवातीला करण सुर्वे यांना सूर गवसत नव्हता परंतु करण सुर्वे यांना आता सूर गवसलाय परंतु आर्यन धनावडे यांनाही चांगली कामगिरी करावी लागेल. याच प्रकारचे बॉल हाताळावे लागतील. हा प्रभावशाली बॉल आहे आणि याच प्रकारचे बॉल टाकणं फार महत्त्वाचं होतं. ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत 41. 12 बॉल बनवायचे आहेत 23.
12 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. म्हणजे समीकरण जर आता आपण पाहिलं ना, प्रति षटकाच्या पाठीमागे लगभग 11.5ची सरासरी आहे. सुरुवातीला आपण ज्यावेळेस चर्चा केली ना की 64 धावसंख्येचं लक्ष्य होतं, त्यावेळेस जी सरासरी होती ना ती सरासरी होती 12.8ची, परंतु आता 11.5ची सरासरी आलेली आहे. ही सरासरी कशामुळे कमी झाली आहे? चांगल्या फटक्यांमुळे आणि चांगल्या बॅटिंगमुळे. परंतु आता ही सरासरी जर वाढवायची असेल ना तर गोलंदाजांनाही चांगली कामगिरी आणि चांगली गोलंदाजी ही करावी लागेल. ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत ओमकार भिल्लारे. पहिलाच बॉल पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. हा वाईट बॉल आहे, पंचांनी खेळवलेला आहे. अतिरिक्त धाबेमध्ये भर पडतीये. निश्चित पुन्हा एकदा ओमकार भिल्लारे यांनी बॉल ओला केलाय. एका वेगळ्या स्ट्रॅटेजीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय. हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे. सरळ मोहर लागलीये. 6 धावेंची आलाय तो षटकार. खोलवर पद्धतीचा बॉल उडवून दिला सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धावेंसाठी अभिषेक गोळे यांचा हा लाजवाब अप्रतिम फटका. मन तल्लीन करून टाकणारा फटका आहे, जो डोळ्यांना गारवा देऊन चाललाय. अभिषेक गोळे यांनी पहिलाच बॉल खेळला आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. परंतु एका बाजूला ओमकार भिल्लारे, जे काय आपण आत्मसात केले क्रिकेटमध्ये त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. परंतु जागेवरतून ताकदीच्या जोरावरती फेकून दिलाय. अभिषेक गोळे यांनी आपल्या स्टाईलने बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका षटकार. टप्पा पडल्यानंतर कमी उसळीचा बॉल जागेवरतूनच ताकदीचा वापर करत बॉल फेकून दिला 6 धावेंसाठी अभिषेक गोळे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा फटका. आता श्रेयस बोराटे बॉलच्या खाली, विकेटचं पतन. परंतु 2 बॉलच्या पाठीमागे 2 षटकार आणि तिसऱ्या बॉलवरती आउट होऊन माघारी येतील. परंतु संघाच्या हिताची बॅटिंग त्यांनी केली. 2 बॉलच्या पाठीमागे 2 षटकार ठोकत समीकरण सोपं केलं. आणि आता इथून पुढचं जे समीकरण आहे ते उरलेलं आहे फक्त आणि फक्त 9 बॉल 10 धावा. म्हणजे मॅच सोपी करून दिली आहे बॅटिंग करताना अभिषेक गोळे यांनी. झटपट 2 मोठे फटके खेळले. तिसऱ्या बॉलवरती माघारी जात आहेत. परंतु येणाऱ्या फलंदाजाला फलंदाजी करण्यासाठी परिस्थिती जी आहे ना ती लाभदायक आहे. परिस्थिती बिकट नाहीये. परिस्थिती बिकट ही गोलंदाजांसाठी आहे. परंतु या बिकट परिस्थितीमध्ये तिकट मारा करावा लागेल. पाठीमागे आमच्या बरोबर आतापर्यंत घडलं काय याचा विचार न करता या शेवटच्या काही बॉलमध्ये चांगलं काय करता येईल याचाच प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल. पाठीमागचा विचार जर करत बसलो तर वर्तमानाची प्रगती थांबेल. त्याच्यामुळे वर्तमानाचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे की आपल्या शेवटच्या गोलंदाजासाठी किती धावा शिल्लक ठेवायच्या आहेत याचा विचार ओमकार भिल्लार यांना करावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये 8 ते 7 धावा जर असतील तर त्या गोलंदाजाला काही ना काहीतरी संधी असेल. हाई बॉल हवेत खेळलाय. झेल होईल का? पुन्हा एकदा श्रेयस बनतील. प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक. सरळ 4 धावेंसाठी येतोय तो चौकार. काळेश्वरी फायटर हा संघ विजयाच्या उंबरट्यापर्यंत जाऊन पोहोचलाय खरा, परंतु विजयाचा उंबरटा पार केला जाईल का? आता 8 बॉल 6 धावांची गरज आहे. मॅच अजून संपली नाहीये. तुमच्याकडे इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना अशक्यही गोष्टी शक्य होतात. आपटलेला बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. डाव्या बाजूला खेळलाय मैदानाच्या. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केलाय परंतु एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 59 धावा 2 गडी बाद. आता 7 बॉल 5ची आहे गरज. सात बॉल 5चा हा सामना. चला पुढील दोन्ही संघांना आपण पुन्हा एकदा सूचित करत आहोत. क्रिशा स्पोर्ट जावली आणि रांजणे साहेब वॉरियर्स आपण तयार राहा. तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आज कोणत्याही संघाला अधिकचा वेळ दिला जाणार नाही. प्रत्येक सामना हा आपण 50 मिनिटांमध्ये संपवणार आहोत. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे आणि त्याच्यामुळे बॉल टाकणं किंवा खेळणं हे टाळलेलं आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा फलंदाज आणि गोलंदाज तयार होतील. कालपासून प्रेक्षकांनी या स्पर्धेला एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे. सध्याच्या घडीला या स्पर्धेची चर्चा, या स्पर्धेचे वारे
फुलटॉस बॉल माफी नाही. विजयाचा कळस रवणारा फटका करण सुर्वे यांच्या बॅट मधून आलाय आणि बॉल फेकून दिलाय सरळ 6 धावेंसाठी. विजयाचा उंबरठा पार करून संघाला विजय मिळवून दिलाय. आणि या सामन्याचा शिलेदार जर कोण आहे, करण सुर्वे, ज्यांनी बॅटिंग करताना 12 बॉल मध्ये कुठल्या 31 धावा. या सामन्याचा शिलेदार. आपण त्यांना देऊया सामनावीराचा पुरस्कार. करण सुर्वे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्याला सामनावीर पुरस्कार प्रदान केला जाईल. अप्रतिम बॅटिंग, 12 बॉल 31 धावांचा झुंजार खेळ केला आणि विजयाचा कळस रवणारा फटका त्यांच्याच बॅटमधून आला आणि त्यांनी हा सामना संघाला जिंकून दिला. चला, पुढील 2 संघांना आपण विनंती करूया की आपण अधिकचा वेळ घेऊ नका, ही विनंती आहे. क्रिशा स्पोर्ट्स जावली आणि रांजणे साहेब वॉरियर्स. सकाळचे 9:43 झालेले आहेत आणि तुम्हाला 9:45 सामना सुरू करायचा आहे. 2 मिनिटांचा तुमच्याकडे अवधी आहे. क्रिशा स्पोर्ट्स जावली आणि रांजणे साहेब वॉरियर्स या 2 टीमला विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा. पंच तुमची वाट बघत आहेत. आपण लगेच सामना सुरू करत आहोत. आज कोणत्याही संघाला अधिकचा वेळ दिला जाणार नाही, त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा. त्याचबरोबर विलासदादा बनगे यांचंही आगमन आहे, त्यांचंही आपण स्वागत करूया, जे काळेश्वरी फायटरचे संघ मालक आहेत आणि नुकताच त्यांच्या संघाने विजय मिळवलेला आहे. आपण पुरस्कार प्रदान करूया. करण सुर्वे, आपण या. आपल्याला सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला जाईल.